नमस्कार, माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या गोड शब्दांनी आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करणार आहोत। यंदा 15 फेब्रुवारी 2026 वार या दिवशी महाशिवरात्र, महादेवाची सेवा उपासना अत्यंत महत्त्वाचा दिवस साजरा केला जाणार आहे। बऱ्याचदा काय होते की महाशिवरात्रीच्या कालावधीमध्ये फक्त महाशिवरात्रीलाच बऱ्याच उपासना सेवा केल्या जातात, परंतु ज्या पद्धतीने श्राद्ध पक्ष असते त्यातील 15 दिवस असतात, तसेच महाशिवरात्रीचे सुद्धा नंदी पक्ष असतो आणि त्याचे सुद्धा 15 दिवस असतात, ज्यामध्ये महादेवांची उपासना आणि सेवा केली जाते। ते 15 दिवस म्हणजे नंदी पक्ष असतात। आता हा नंदी पक्ष कधी असतो तर महाशिवरात्रीच्या आधीचे 7 दिवस आणि महाशिवरात्रीच्या नंतरचे 7 दिवस, जो मधला दिवस असतो तो महाशिवरात्रीचा असतो। असे संपूर्ण 15 दिवस असतात। मग यंदा 8 फेब्रुवारी 2026 ते 22 फेब्रुवारी 2026 पर्यंत नंदी पक्ष साजरा केला जातो। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी कोणती सेवा करायची असते तर या दिवशी शिव पंचांग स्तोत्र रोज ऐकावे किंवा मग पठण करावे। ज्याचं पठण आहे त्याचं खूपच चांगलं, त्यांनी पठण केलं तरी चालते, किंवा जे नवीन आहेत ज्याने केलेली नाही ही सेवा ते मोबाईलला लावूनसुद्धा ऐकू शकतात। अगदी छोटंसं स्तोत्र आहे हे, पण खूप उपयुक्त हे मानलं जातं आणि ही सेवा खूप महत्त्वाची जी आहे ती मानली जाते, त्यामुळे नक्की करावी। आता ही सेवा करत असताना इच्छापूर्तीसाठी सुद्धा केली जाते, संकल्पयुक्त केली जाते, किंवा ज्याला जशी जमेल तशी सुद्धा केली जाते। ही सेवा का करायची असते तर महादेवाची कृपा आपल्यावर राहावी, त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुख शांती समाधानी नांदावी, त्याच्यासाठी ही सेवा केली जाते। आता या सेवेची मुख्यतः वेळ कोणती असेल तर सकाळची वेळ मानली जाते। सकाळी झाले तर ब्रह्ममुहूर्तावर करावी, किंवा मग तुम्ही सकाळच्या पूजेसोबत करू शकता, किंवा मग संध्याकाळी करू शकता। वेळ नसेल तर दुपारी सुद्धा केली तरी सुद्धा चालते। आता ही सेवा कशी करायची आहे तर जास्तीत जास्त 21 वेळेस तुम्हाला करायची आहे। 11 वेळेस करा, जर शक्य नसेल तर 1 वेळ तरी नक्की करा, पण जास्तीत जास्त सेवा करावी, तेव्हाच याचा लाभ मिळतो। आता जे लोक संकल्पयुक्त सेवा करणार आहेत त्यांनी शक्यतोवर मंदिरात करावी, त्याचबरोबर जे अन्न असतं ते वर्जित करावे, मांसाहार करू नये। संकल्प घेतला असेल त्या पद्धतीने ती सेवा करावी। म्हणजे तुम्ही जर 11 वेळेस करणार असाल एका दिवसात तर 11 वेळेस, किंवा मग 21 वेळेस करायची असेल तर 21 वेळेस, अशी संकल्पयुक्त असते जी तुम्ही स्वतः ठरवत असता। त्यामुळे तुम्हाला कशी करायची आहे ते तुम्ही त्या पद्धतीने करू शकता। बाकीच्यांना जशी जमेल तशी तुम्ही रोजच्या रोज ही सेवा करू शकता। आता ही सेवा करत असताना जे 15 दिवस आहे त्यामध्ये काही अडथळे येतात, किंवा मग कुठे बाहेर वगैरे जायचं असते तर मग त्यावेळेस कसं करायचं तर तुम्ही जर संकल्पयुक्त केली नसेल तर तुम्ही रोजच्या रोज पुढे सुद्धा ही करू शकता। जर या 15 दिवसातले 2-3 दिवस राहिले असतील तर पुढे तुम्ही करू शकता ही सेवा नंतरसुद्धा। ही सेवा खूप उपयुक्त आहे, खूप अनुभव येतात याचे, त्यामुळे नक्की करून बघा, या सेवेचा अनुभव नक्की घ्या। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। परत भेटूया अशा छोट्याशा व्हिडिओनी। धन्यवाद।